हां तर पब्लिक सीन काही असा आहे. आता निघालेलो आहे आम्ही ऑन द वे मुळशी पॅटर्नकडे. मुळशी पॅटर्न घेऊन पहिला आम्ही मुळशीकडे चाललो आता आपला पॅटर्न घेऊन त्या मुळशीमध्ये चाललो. ते नांदच वेगळं आहे. तर आता सेकंड पार्टची सुरुवात इथे झालेली आहे. मी तुमचा प्रिन्स पेढे आपलं सर्वांचं या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत करतो आहे. पुढे आता सफरनामा सुरू झालेला आहे. तुम्ही दस्तक दिलेली आहे मी. तुम्ही एक लाईक मारून द्या आणि ज्यांना सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करून घ्या. सो चला आता पुढे सीन एन्जॉय करा. फक्त तुम्ही सीन काय काय पुढे. तर आता आम्ही आलेलो आहे मुळशीमध्ये आणि मुळशीमध्ये असा सीन आहे की भाऊ भूक लागली होती. सकाळचं खाल्लं होतं दादूच्या रूमवर फ्लॅटवर. रूम नाही फ्लॅटवर काय खाल्लं होतं. 2 मेदूवडे होते, 2 इडल्या होत्या बारीक बारीक कुटेल. त्याच्यामध्ये काय टाकेलं होतं खसखस टाकेलं होतं. म्हणजे काय सेन्स नाही समजला ते पदार्थाचा नेमकं काय होतं ते. आणि डोसा होता. डोसा ओके होता. मेदूवडा चांगला होता. इडली फालतू होती. सांबार असते का सांबर म्हणतात त्याला. त्याच्या रस्सा येते तो फालतूपेक्षा फालतू शब्द कोणता आहे. थर्ड क्लास निच्चड गटारात लाइक बेदाड़ वो क्वालिटी का था. वो नाले में पानी जो बहता ना वो क्वालिटी का था वो. सो अब अभी हम पहुंच गए हैं मुड़शी में अभी खाना खाने का है. 180 रुपये प्लेट का पनीर मसाला मंगाया है. 4 तंदूर रोटी 20 रुपये एक तंदूर रोटी. रीजनेबल से भी थोड़ा सा कम रेट है. मटन गिटन नॉनवेज में जाएंगे तुम थोड़ा सा ज़्यादा रेट है. अपने गांव के साइड में बुल्ढाने के साइड में इतना रेट नहीं है मटन चिकन का. इधर थोड़ा सा ज़्यादा है. सो हम खाते हैं. आपको रास्ते में वापस मिलता है. चिल दाइन पुढे बघत राहा. बाई स्वाखरी आता फिरत सगळं काही करत आम्ही दिव्यागरच्या 35 किलोमीटर अलीकडं आहे. आणि आता मनस्थिती अशी झाली की बा आता खतम. त्या तामिनी घाटामध्ये असं बेजार केलं. गर्दीच गर्दी. 30 इकडं काय कोणाच्या सासऱ्याचं लग्न बिग्न होतं काय मी साऱ्या पुण्यातली वराड सगळी इकडं लय घाण बेजार झालो. कुल्याचा पापड झाला शेवटी. कुल्याचा पापड मायाबीन तुमच्या वहिनी जावी दोघ आहेत. कुल्याचा पापड व्हायला आता असं वाटवलं कवा डायरेक्ट आंकरून पांघरून टाकून डायरेक्ट. आता त्यात बी तिथं हॉटेलचा पत्ता नाही. ज्या हॉटेलचं पाहायला तर एवढी गर्दी जर तिकडे गेली तर हॉटेलला सगळ्या पॅक राहणार 100%. पण आता तिथं गेल्यावर समजन. आता फोनमध्ये चार्जिंग कमी आहे पण पाहू आता किती रेकॉर्ड होईल किती नाही. तरी आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल बरं मी व्ह्यू कॅप्चर करायचा प्रयत्न केला. एवढ्या गर्दीमध्ये मी सगळं काही ॲडजस्टमेंट केलं. पण आता बघू पुढे काय होते ते मला कळवतोच मी. ती सलत तुम्हाला व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक लाईक करून द्या. तर आतापर्यंत जो ब्लॉग पाहिला झाला तुम्हाला जो म्हणजे जे पाहिलं तुम्ही. सो त्याच्यामध्ये रात्री आम्ही पोहोचलो. आळमा थकून गेलेला होता कार्यक्रम. त्यानंतर बिलकुलही इच्छा नव्हती की आम्ही
काहीतरी म्हणजे मी ना काहीतरी रेकॉर्ड करा. सो मी डायरेक्ट पडलो फ्रेश गिश होऊन समजा. मग झोप लागून गेली. सकाळी उठलो मी 4-4:30 वाजता. सकाळी उठून ब्लॉग एडिट करून घेतला. मग त्याच्यानंतर आता हे रेकॉर्ड करतो. सो हा पार्ट इथपर्यंत आवडला असेल तर भावांनो लाईक मारून द्या. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला सबस्क्राईब करून घ्या. सेकंड पार्ट हा आलेला आहे. फर्स्ट पार्ट एडिट करून अपलोड होऊन गेलेला असेल समजा हा व्हिडिओ येईपर्यंत झाला समजा. हा सेकंड पार्ट आहे. अजून एक पार्ट येईल त्याच्यानंतर एक पार्ट येऊ शकतो कारण 3 दिवस येत आहे बाई. कडक प्लेस आहे, कडक प्लेस आहे, मजाच मजा आहे. सो नेक्स्ट पार्टमध्ये काय आहे पुढे तुम्हाला दिसेल. आता एक काय म्हणतात त्याला ते प्रिव्ह्यू सारखं. सो बाय.